नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळे? तर भेंडीची भाजी बनवायचं चालू आहे इकडं. वहिनींनी चपात्या वगैरे केल्या, कारण पीरसाहेबांची यात्रा असते तर त्याच्यासाठी मलिदा वगैरे असतो, तर ते सगळं बनवून घेतलंय वहिनींनी. आणि आता मी बनवते भेंडीची भाजी, कारण पोरींला ह्यांना जेवायला लागतं, त्यांना भुका लागले थोका बसलेले आहेत सगळे. चिव हाय. आणि आमच्या इकडे शुभ्रा वहिनींचा आवरायचं. हाय, शुभ्राला आंघोळ घालायची, आवरायचं आणि मग निघायचं. आणि आमच्या दुसऱ्या वहिनी पार जाऊन आल्या गावात, शॉपिंग करून आल्या. काय काय आणलं सांग? बांगड्या. आमची ईश्वरी बसल्या आणल्या. अजून काय प्रस देते का सांग की? घ्यायचं ना नाही मी ठेवून घे, तुलाच राहू दे. हिचं नाव काय? मनस्वी. मनस्वी. आणि ही ईश्वरी. हिला काय म्हणतो आपण? म्हणू. म्हणू म्हणू. हा. आणि तू मामाच्यातनं कधी आली? आता ही बी पहिली जायची ना? घेते. तर हाय, आमचा पप्पू दादा पण आलेला आहे. चाललंय असं. पण एक व्हिडिओ काढा म्हणलं. इकडं नॅनो हाय. काय म्हणते? काय नाही. उरका इकडं आमचा सोना दादा पण हाय. दे की पैसे जत्रेला पैसेच द्याय नाही. काय पैसेच द्याय नाही. आम्ही जत्रेला आलो, पैसेच द्याय नाही बघा. असं या त्याला की 10,000 रुपये घ्या आपलं. 10,000 रुपयात काय येतं रे? आता बारकी पोरं पण 10 रुपये घेत नाहीत. काय आता काय उड्या मारणार तिथे जाऊन तुम्ही 10 रुपये दाबलं काहीतरी आईस्क्रीम खायचं घ्यायचं. असं द्या. शुभ्रा उरक बाई, आपल्याला जायचंय, उरकायचंय. कधी व्हायचं तुझं लोळायचं घोळायचं? तर असं द्या. भेंडी जायची माझी जळून. तर आकाच्या घरी जायचंय, पण आता गावातून देवाच्या पाया वगैरे पडून आल्यानंतर मग आकाच्या घरी जाते. किंवा आज आमचे मामा वगैरे यायच्यात, पाहुणे यायच्यात. मग आता बघून कसं होतंय काय होतं. अक्कांनी फोन केला होता. अक्का पहाटेच आल्या, ते नाशिकला गेलेल्या. या म्हणल्या, जेवण वगैरे करायचं आपल्याला. बघू आता. बाय सगळ्यांना.